राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे आता त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिंदेच्या शिवसेनेची कास धरली आहे। राजू वाघमारे हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळत होते। मराठी न्यूज चॅनलवरील चर्चांच्या कार्यक्रमातही ते आपल्या पक्षाची बाजू अनेकदा ठामपणे मांडताना दिसले। ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केल्यानं मुंबईत पक्षाला मोठा हादरा बसलाय। काँग्रेसमध्ये अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करतायत। काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे ज्यामुळे अनेक जण पक्ष सोडतायत? राजू वाघमारे यांनी पक्ष सोडताना काय खुलासे केलेत हेच या व्हिडिओतून आपल्याला जाणून घ्यायचंय। संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू होत्या त्याआधीच बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला आणि आता राजू वाघमारे। पण राजू वाघमारे यांनी पक्ष का सोडला यावर बोलताना त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षानं केलेली ससे होलपट बघता कार्यकर्ते व्यथित आहेत। पक्षातल्या काही स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणानं मी त्रस्त झालोय, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला। महाराष्ट्रातील काही ठराविक नेत्यांच्या हाताखाली काँग्रेस दाबली गेली आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का असा प्रश्न उपस्थित होतोय असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय। मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली होती, पण त्यांना डावललं, त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं। काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे, कोणाचाही पत्ता नाहीये, म्हणूनच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी शिवसेनेत प्रवेश केलाय, असे काही खुलासे राजू वाघमारे यांनी केलेत। ऐन निवडणुकीच्या वेळी पक्ष वाचवण्यासाठी आता काँग्रेस नक्की काय पावलं उचलणार आहेत हे पाहावं लागेल। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।